नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश दाणी श्रीहरी विद्यालय उगार खुर्द या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पहिला भाग आपण पाहिलेला आहे, प्रिपरेटरी परीक्षा दुसरी जी परवा झालेली आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये त्याचा दुसरा भाग आपण बघणार आहे। या व्हिडिओत प्रश्न क्रमांक 21 पासून प्रश्न क्रमांक 42 पर्यंतचे प्रश्न पाहणार आहे। म्हणजे 2 मार्काचे प्रश्न, 3 मार्काचे प्रश्न आणि 4 मार्काचे प्रश्न, आणि त्याची उत्तरे कशी लिहायची, कशा पद्धतीने लिहायची याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। उरलेले जे प्रश्न आहेत, उतारावरील प्रश्नोत्तर, पत्रलेखन, निबंध लेखन, हे आपण पुढच्या व्हिडिओ भागात पाहणार आहोत। चला तर मग बघूया पूर्वसिद्धता परीक्षा 2, पूर्वसिद्धता परीक्षा भाग 2। बघा, प्रश्न 5वा आहे। खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। 2 मार्काचे 7 प्रश्न असतात, मार्क आहेत एकूण 14। 21वा प्रश्न बघा, आनंद शक्ती परमेश्वरू या पाठातील हत्तीच्या दृष्टांत कथेचे तात्पर्य कोणते? उत्तर आहे, या कथेत माणसामधला अपुरेपणा जनसामान्यांच्या प्रतीकाद्वारे दाखवला आहे। ज्याला शक्तीचा जो अनुभव येतो त्यालाच तो परमेश्वर मानतो। मात्र ज्ञानी मनुष्य म्हणतो की ही परमेश्वराची एक शक्ती होय, परंतु संपूर्ण परमेश्वर नव्हे। अशा सर्व शक्तींनी युक्त असा परमेश्वर असतो। पुढचा प्रश्न 22वा, बाबासाहेब आंबेडकर यांचा परिचय लिहा। पहा, परिचय कसा लिहायचा। आता 2 मार्काला परिचय येतो। पहिल्यांदा संपूर्ण नाव लिहायचं, डॉक्टर भीमराव रावजी आंबेडकर। त्यानंतर जन्म 1891, मृत्यू 1956। साहित्य संपदा, हू वेअर दी शूद्राज, थॉट्स ऑफ पाकिस्तान, बुद्ध अँड हिज धम्म ही त्यांची ग्रंथरचना आहे। मूकनायक, जनता या नियतकालिकाचे ते संपादक होते। त्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे, भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे। विशेष बहुमान म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं। कायदेशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी शाखांवर प्रभुत्व। स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदे मंत्री। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, इथं लक्षात ठेवा, कोणताही लेखक परिचय किंवा कवी परिचय आला तर त्यांचं पूर्ण नाव लिहायचं आधी, नंतर जन्म, मृत्यू लिहायचा, त्यांची साहित्य संपदा म्हणजे पुस्तकांची नावं लिहायची, नंतर त्यांना मिळालेले पुरस्कार लिहायचे, आणि त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य जर असेल तर लिहायचं। या क्रमानंच तुम्ही लेखक परिचय लिहायचा आहे, तर 2 पैकी 2 मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात। आता पुढचा प्रश्न बघा, कोपऱ्यातील छत्री घेऊ नका असे दुकानदार लेखकाला का म्हणाला? संदर्भासह स्पष्टीकरण करा। बघा, उत्तर आहे, चांगल्या किमतीच्या दरातील छत्र्यांची निवड न करता लेखकांनी 12 रुपयाची छत्री निवडली। तेव्हा दुकानदाराला आश्चर्य वाटले, कारण ती छत्री फाटकी आणि जीर्ण झालेली होती। म्हणून लेखकाला तो दुकानदार कोपऱ्यातील छत्री घेऊ नका असे म्हणाला। आता इथं बघा, संदर्भासह स्पष्टीकरण करा आहे। करायच्या तर 3 वाटण्या करा। संदर्भ, वरील वाक्य वाटणी या पाठातील असून याचे लेखक रा. रं. बोराडे आहेत। हे वाक्य गणा तात्यांनी पंचांना उद्देशून म्हटले आहे। इथं तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, जर हा संदर्भासह स्पष्टीकरण प्रश्न आला तर त्यामध्ये संदर्भाला 1 मार्क आहे आणि स्पष्टीकरणाला 1 मार्क आहे। तर संदर्भ तुम्ही लिहिताना या ठिकाणी बघा, धड्याचं नाव लिहायचं आहे। वाटणी हे धड्याचं नाव आहे आणि लेखकाचं नाव। कविता असेल तर कवीचं नाव आणि कवितेचं नाव तुम्ही लिहायला पाहिजे, आणि कुणाला म्हटले वाक्य हे लिहिलं पाहिजे, कुणी कुणाला उद्देशून म्हटलेलं आहे। बघा, इथं याला 1 मार्क आहे, म्हणजे धड्याचं नाव लिहिणं अपेक्षित आहे इथं, आणि लेखकाचं नाव लिहिणं अपेक्षित आहे, आणि कुणी कुणाला म्हटले हे लिहिणं अपेक्षित आहे। तर बघा, इथं एवढं लिहिलं तर 1 मार्क मिळतात, तुम्हाला 1 मार्क मिळतो। आता स्पष्टीकरण, धाकट्या मुलाने लंगोटीभर जमीन असा तात्याने मिळवलेल्या जमिनीचा उल्लेख केला, तेव्हा तात्यांना त्याचा खूप राग आला। दोघांचा वाद मिटवण्यासाठी देवबा पाटलांनी मध्यस्थी केली। तात्या
जुन्या गोष्टी उकरून काढू नका असे म्हटल्यावर गणातात्याने त्यांना उद्देशून वरील उद्गार काढलेले आहेत. बघा पुढचा प्रश्न आता 25वा. पाहुण्यांचे वर्तन कसे होते? घरी आलेले पाहुणे हे राजरोसपणे त्यांच्या घरात वावरत असतात. त्यांच्या घरातील खाद्यपदार्थांवर हल्ला करतात आणि त्याचबरोबर बाबांच्या पेटीतील विड्यांचे जुडगे न विचारता पळवून नेतात. अशा प्रकारे आपण पाहुणे आहोत याचा विचार न करता स्वतःच्या घरात वावरत असल्याप्रमाणे निर्धास्तपणे वागतात. 26वा प्रश्न बघा. इंद्रजित भालेराव यांचा परिचय लिहा. एक लेखक आणि एक कवीचा परिचय येतो. इथं आता कवीचा परिचय विचारलाय. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहा, पूर्ण नाव त्यांचं लिहायचं. इंद्रजित भालेराव, जन्म 1962. त्यांचे कविता संग्रहांची नाव आहेत पहा. दूर राहिला गाव, जातं गाणं गातं. दीर्घ कविता त्यांच्या आम्ही काबाडाची धनी आणि कुळंबिणीची कहाणी. बाल कविता संग्रह आहेत रानमळ्याची वाट आणि गावाकडे चल माझ्या दोस्ता. ग्रामीण दुःखाची नेमकी नाळ त्यांच्या कवितेला सापडलेली आहे. निसर्गाशी त्यांच्या कवितेचं एक छान नातं आहे. लोकवाङ्मयाचा उपजत रेखीवपणा, मायबोलीचा थेट जिव्हाळा, माणसाच्या जगण्यातल्या वेदनेची खोल जाणीव या कवितेला आहे. म्हणजे ही वैशिष्ट्य आहेत त्यांच्या कवितेची. तुकाराम आणि कबीराचा वारसा घेऊन आलेली ही कविता आहे. बघा पुढचं. आम्ही भुके जीव देत असो इशारा, आमच्या पुढारा नको येऊ. संदर्भासह स्पष्टीकरण करा. तर हे कवितेवर आहे पहा. संदर्भ वरील ओळ. आता कविता असेल तर ओळ लिहायचं, धडा असेल तर वाक्य लिहायचं ते तर संदर्भामध्ये. बघा इथं विंदा करंदीकर, इथं कवीचं नाव लिहिलेलं आहे विंदा करंदीकर. आणि मगाशी सांगितलं मी तुम्हाला, इथं कवीचं नाव लिहिलं पाहिजे. विंदा करंदीकर हे कवीचं नाव लिहिलेलं आहे आणि कवितेचं नाव लिहिलं आहे. पाठ आणि पोट यांचं झाला टाळ. या कवितेतील ही ओळ आहे. तर भुकेलेल्या मुलांनी विठ्ठलाला हा धोक्याचा इशारा दिलेला आहे, आमच्या समोर येऊ नको म्हणून. तर इथं तुम्ही एवढं लिहिलं तर तुम्हाला 1 मार्क मिळतो. कवितेचं नाव, कवीचं नाव हे लिहिलं पाहिजे तर 1 मार्क आहे. आणि कुणी कुणाला म्हटलंय स्पष्टीकरण बघा आता. बरेच दिवस पोटात अन्नाचं कण न गेल्यामुळे भुकेलेली पोरे अन्नासाठी सैरावैरा धावतात. परमेश्वर हा दयाळू आहे. त्याने भाकरीच्या रूपाने यावे आणि आपली भूक शमवावी असे त्यांना वाटते. म्हणून ते विठ्ठलाला इशारा देतात की आमच्या समोर येऊ नको, आम्ही देवरक्त सुद्धा प्राशन करू. देवरक्त पण आम्हाला वर्जन आहे असं म्हणतात ते. आता पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्याही एका कल्पनेचा विस्तार करा. 3 मार्काला हा प्रश्न आहे. इथं 2 कल्पना विस्तार विचारलेले आहेत. ग्रंथ हेच गुरु किंवा पेरावे तसे उगवते. तुम्ही दोन्हीपैकी एक जो तुम्हाला सोपा वाटेल त्याच्यावर कल्पना विस्तार लिहायचा आहे. इथं एकच मी दिलेला आहे, ग्रंथ हेच गुरु. बघा 3 पॅरेग्राफमध्ये कल्पना विस्तार लिहायचा असतो. पहिल्यांदा शब्दशः त्यातला अर्थ उलगडून सांगायचा, नंतर काही उदाहरणं द्यायची आणि समारोप करायचा. बघा माणसाचा पहिला गुरु म्हणजे त्याची माता. जगाच्या शाळेत तो अगदी कोरी पाटी घेऊन येतो. आई त्याला चालायला बोलायला शिकवते. पुढे ज्ञानाचे अनेक नवे मार्ग साधने उपलब्ध असतात. कोणतीही विद्या किंवा कला ही गुरुशिवाय प्राप्त होत नाही. मानवी गुरुशिवाय सर्व गुणांनी सिद्ध असलेला गुरु म्हणजे ग्रंथ. मानवी गुरुमध्ये लहरीपणा असतो, रागीटपणा असतो, पण कोणतेही कारण न सांगता सदैव आपली सेवा करणारे गुरु म्हणजे ग्रंथ. ग्रंथांच्या गुणवत्तेबद्दल कोणती शंका घेण्याचे कारण नाही. मोठमोठे मानवी गुरु ग्रंथातूनच ज्ञान मिळवत असतात. ग्रंथ हे मानवी गुरुप्रमाणे आपली चेष्टा करत नाहीत, कधी फसवेत नाहीत, सदैव तत्पर असतात. आपले अंतरंग खुले करतात. आपणापासून काहीही लपवून ठेवत नाहीत. काही ग्रंथ साऱ्या मानव जातीला सदैव समाधान देतात. भगवद्गीता, बायबल, कुराण हे पवित्र ग्रंथ जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवतात. ग्रंथांनी गुरुच्या सान्निध्यात ब्रह्मसुखाची प्राप्ती होते. मानवी गुरुकडून मिळणाऱ्या या ज्ञानासाठी जबरदस्त फी मोजावी लागते. तशी ग्रंथ गुरुसाठी लागत नाही. मानवी गुरुप्रमाणे ते भडकत नाहीत. त्यांच्याशी वाद घातला तरी ते तुमचे समाधान होईपर्यंत तुम्हाला मान देतील. तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा न करता ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे हेच ग्रंथ म्हणजे थोर गुरुच आहेत.
बसल्या जागी साऱ्या जगातील वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ तुमच्यासमोर उभा करणाऱ्या या गुरुला माझे विनम्र प्रणाम. कवी मंगेश पाडगावकर म्हणतात, ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. तर अशा प्रकारे तुम्ही कल्पनाविस्तार लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न 6वा. खालील प्रश्नांची 5 ते 6 वाक्यात उत्तरे लिहा. बघा 3 मार्काचे 10 प्रश्न असतात इथं आणि सगळ्यात जास्त स्कोरिंग इथंच होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही सगळी प्रश्नांची उत्तर तुम्ही लिहिली पाहिजेत, तर तुम्हाला इथं स्कोरिंग चांगलं करता येणार आहे. बघा 29वा प्रश्न आहे, वसईच्या किल्ल्यातील रहस्य जाणून घेण्यासाठी कोणी कोणी कसे प्रयत्न केले. उत्तर आहे, वसईच्या किल्ल्यावर वर्चस्व स्थापन करण्यासाठी किल्ल्यातील रहस्याचा उलगडा करणे आवश्यक होते. यासाठी सरदारांनी विचारपूर्वक काही युक्त्या आखल्या. त्याप्रमाणे 3 सरदारांनी महत्त्वाची कामगिरी केली. खंडोजी मांडकर यांनी गुराख्याचे काम पत्करून रोज किल्ल्यातील लोकांची गुरे चारावयास न्यावीत आणि फिरून येऊन पावती करावी. दुसरे अंजूरकर पंचकळशे सुतार यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन सुतार काम करण्याचे ठरवले. तर दुल्लबाजी मोरे सरदार यांनी कासाराचा धंदा पत्करून किल्ल्यातील बायकास बांगड्या भराव्यात. याप्रमाणे तिघांनीही उत्तम काम केले व किल्ल्यातील लोकांच्याकडून रहस्य समजून घेतले. नंतर आक्रमण केले. 30वा प्रश्न बघा, मदर्स युनियन या संस्थेची माहिती लिहा. उत्तर, एका मोठ्या 3 मजली इमारतीत मदर्स युनियन ही संस्था आहे. पहिल्या मजल्यावर मदर्स युनियनचे ऑफिस आहे, दुसऱ्या मजल्यावर पालकांची संस्था आणि तिसऱ्या मजल्यावर शिक्षकांच्या संघटनेचे ऑफिस. या संस्थेच्या अध्यक्षा 70-75 वर्षाच्या होत्या, मात्र त्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक तृप्ती होती. नावावरून ही संस्था केवळ मातांची मार्गदर्शक असेल असे वाटते, पण 1945 मध्ये जेव्हा हिरोशिमावर बॉम्ब हल्ला झाला तेव्हा अनेक घरे जमीनदोस्त झाली. कित्येक संसार धुळीला मिळाले. देशातील तरुण पुरुषांची संख्या कमी झाली. अनेक दिनवाणी मुले दारोदारी हिंडू लागली. या अनाथ मुलांना आश्रय देण्याच्या हेतूने या संस्थेची स्थापना झाली. तर असं व्यवस्थित उत्तर तुम्ही लिहिलं पाहिजे. बघा 3 मार्काला किती उत्तर लिहायचं आहे ते बघा, लक्षात घ्या. पुढचा 31वा प्रश्न, शिबिर घेण्यासाठी येणारे शिक्षक नाखुश का असत. डॉक्टरांनी आदिवासी तरुणांसाठी शिबिराचे आयोजन केले. 18 ते 20 वयोगटातील 30 ते 35 मुलं शिबिरात सहभागी होऊ लागली. त्यांना शिकवणारे शिक्षक बाहेरगावाहून आले असल्यामुळे आदिवासी वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेताना त्यांची चिडचिड व्हायची. पिढ्यानपिढ्या अक्षरशत्रू असलेल्या आदिवासींच्या मुलांना शिकवण्याचा कळवळा त्यांच्यापाशी नसायचा, म्हणून ते नाखुश असायचे. 32वा प्रश्न बघा, सावित्रीबाई शिक्षिका म्हणून शाळेत जाऊ लागल्यावर लोकांनी कोणत्या प्रतिक्रिया दर्शवल्या. महात्मा फुले यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना लिहायला आणि वाचायला शिकवले आणि आपण सुरू केलेल्या शाळेत शिक्षिका म्हणून नेमणूक केली. त्या शाळेत शिकवायला जाऊ लागल्यावर समाज त्यांना त्रास देऊ लागला. शाळेत शिकवत असताना माणसं खिडक्यांसमोर उभी राहायची, घाण शिव्या द्यायची. त्या काळात शूद्रांना शिक्षण घ्यायला व द्यायला बंदी होती, म्हणून एक शूद्रबाई शिक्षिका झाली म्हणजे महाभयंकर वाईट झाले. शूद्र फार माजले, अशा लोकांच्या प्रतिक्रिया लोकांच्या मध्ये उमटू लागल्या. पुढचा प्रश्न बघा आता 33वा, अण्णा वारल्यावर आईचे जगच खल्लास झाले होते, याचा अर्थ स्पष्ट करा. बघा उत्तर, अण्णा जिवंत असताना दारूच्या कारणावरून आईचे व अण्णाचे रोज भांडण होत असे. एक दिवस दारूमुळेच अण्णाने आपले जीवन संपवले. अण्णा गेल्यावर मात्र आईला खूप वाईट वाटले. लेखकाला बरे वाटले. अण्णा गेला, आई त्याच्या जाचातून सुटली. पण उलटच झालं होतं. आपला कुंकवाचा धनी गेला म्हणून ती जमिनीवर डोकं आपटून आक्रोश करीत होती. तिच्या काळजात अण्णाविषयी अपार प्रेम व श्रद्धा होती. नवरा गेल्याचे दुःख एका रांडमुंड बाईलाच कळतं, असं ती म्हणायची. म्हणून अण्णा वारल्यावर आईचे जगच खलास झाले होते असे लेखकाला वाटले. 34वा प्रश्न पहा, श्रीकृष्णाची प्राप्ती न झाल्यास रुक्मिणी काय करणार आहे. इथं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे 2 वेगळे प्रश्न आहेत. श्रीकृष्णाची प्राप्ती होण्यासाठी रुक्मिणीनं काय केलं हा वेगळा प्रश्न आहे, आणि श्रीकृष्णाची प्राप्ती न झाल्यास रुक्मिणी काय करणार हा वेगळा प्रश्न आहे. अनेक व्रतवैकल्ये करूनही श्रीकृष्णाची प्राप्ती न झाल्यास रुक्मिणी स्वतःची जीभ हासडून जीव देणार आणि त्यानंतर पुढे 100 जन्म घेऊन उग्र तपश्चर्या करणार आहे आणि प्रत्यक्ष भगवान श्री शंकर सुद्धा ज्याला वंदन करतो अशा श्रीकृष्णाचे पाय मिळवणार आहे.
35वा प्रश्न बघा, धर्माच्या नावाखाली ढोंगी गुरु काय काय करतो? शाहीर राम जोशी यांनी भला जन्म हा या लावणीत भक्तीच्या ढोंगीपणावर टीका केलेली आहे. लोकांना खऱ्या भक्तीची जाणीव करून दिली आहे. काही साधू धर्माच्या नावाखाली ढोंग माजवतात. आपण अतिशय कठीण योग साधना केली आहे असे लोकांना भासवण्याचा प्रयत्न करतात. अंगावर भगवी वस्त्रे धारण करतात. डोक्यावर लांब केस वाढवतात. मठामध्ये विविध गोष्टींचे आचरण करून भक्तीचे अवडंबर माजवतात. देवाच्या व भक्तीच्या नावाखाली अंधश्रद्धेला खत पाणी घालतात. विविध प्रकारचे होम हवन करून अनेक गोष्टी वाया घालवतात. निष्पाप पशूंचा बळी देतात. एखाद्या गुहेत बसून परमेश्वराचे नामस्मरण करण्याचे नाटक करतात. अशा प्रकारे राम जोशी यांनी ढोंगी गुरूंच्या वर्तनावर ताशेरे ओढलेले आहेत. 36वा प्रश्न बघा, मार्कंडेयाची तुलना कवीने देशभक्तांशी का केली आहे? ऋषी मार्कंडेय हे अल्पायुषी होते, पण भगवंत कृपेने ते दीर्घायुषी बनले व आपल्याला मिळालेला जन्म व्यर्थ न घालवता ज्याप्रमाणे त्या जन्माची सार्थक त्यांनी केले, त्याचप्रमाणे देशभक्तांनी सुद्धा आपल्या जन्माचे ध्येय म्हणजे अंधारमय झालेल्या आपल्या देशाला दैदिप्यमान करणे असे ठरवून ते पूर्णत्वास नेले. म्हणून कवीने मार्कंडेयांची तुलना देशभक्तांशी केली आहे. पृथ्वीचे प्रेम मिळावे म्हणून कोण कोण व कशा प्रकारे याचना करीत आहेत? पृथ्वीचे प्रेम मिळवण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या परीने प्रयत्न करतात. आकाशातील तारे पृथ्वीचे प्रेम संपादन करण्यासाठी पृथ्वीवर उल्का फुलांचा वर्षाव करतात. घनघोर तपश्चर्या करून चंद्र पृथ्वीला मोहित करण्याचा प्रयत्न करतो. पहाटेच्या वेळी तेजाचा पिसारा उभारून शुक्र तिला प्रेमाची साथ घालतो. प्रेमाची याचना करणाऱ्या मध्ये मंगळ लाजूनच लाल होतो. त्याचबरोबर संन्यस्त ऋषींचा अवतार धारण केलेला ध्रुव, एखाद्या वेड्याप्रमाणे केस पिंजारलेले धूमकेतू हे सर्वजण पृथ्वीचे प्रेम मिळावे म्हणून प्रयत्न करतात. 38वा प्रश्न पहा, धरण या कवितेतील स्त्रीच्या गरीब परिस्थितीचे वर्णन करा. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तुम्ही चांगला तयारच करा, कारण प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न येणार आहे. या कवितेत धरण बांधणारी स्त्री आहे. तिच्या घरी 18 विश्वे दारिद्र्य असते. त्यासाठी तिला घर सोडून दिवस रात्र कष्ट करावे लागतात. स्वतःचे तान्हे मूल असून सुद्धा ती घरी थांबत नाही. त्याला मोठ्या बुट्टीखाली झाकून ती कामावर जाते. तिच्या घरी पीठ करण्यासाठी धान्य नाही. कणी कोंडा घालून ती स्वयंपाक करते. तिला असह्य वेदना सहन कराव्या लागतात. पायात चप्पल नसल्याने पाय भाजतात, तेव्हा झाडाचा पाला ती पायाला बांधते. तिच्या कष्टातून व घामातून दुसऱ्यांची शिवार फुलते, पण घोडभर पाण्यासाठी तिला वणवण फिरावे लागते. एवढे कष्ट करूनही तिला काहीच मिळत नाही. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 8वा. आता खालील प्रश्नांची 8 ते 10 वाक्यात उत्तरे लिहा. इथं पहा, एकूण इथं 4 प्रश्न आहेत. चारी चौक 16, एकूण मार्क 16 आहेत. तर याची पण उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहिली पाहिजेत. 4 मार्काला थोडं मोठं उत्तर लिहावं लागतं. तर ते कसं लिहायचं बघा, तयारी करा त्याची. पहिला प्रश्न आहे बघा, 39वा त्यातला, हिरवे सांगाते या पाठात आलेल्या सर्व वृक्षांची वैशिष्ट्ये लिहा. किंवा हिरवे सांगाते या शीर्षकाची यथार्थता स्पष्ट करा. म्हणजे हिरवे सांगाते हेच नाव त्या धड्याला कसं योग्य आहे हे तुम्ही सांगायचं आहे. तर इथं दोन्हीपैकी एकच तुम्ही लिहायचं आहे परीक्षेमध्ये, पण इथं मात्र मी दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं सांगितलेली आहेत. बघूया आता उत्तर पहा. लेखक गुलजार मुळातच कवी मनाचा माणूस असल्याने त्यांनी झाडांचे वर्णन अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे केले आहे. पिंपळ हा पुरातन वृक्ष असून त्यामध्ये बरेचसे औषधी गुण आहेत. पूर्वजांनी त्याला देवाचे स्वरूप दिले आहे. जांभळाचा वृक्ष म्हणजे जणू गारवाच. उन्हाळ्याच्या दिवसात तो अनेकांना सावली देतो. बांबूच्या वनात जर वाऱ्याचा झोत आला तर बांबूची झाडे साई साई असे देवाचे नाव घेतात असे वाटते. कडुनिंबाची पांढरी छोटी फुले म्हणजे कानातील झुमक्यासारखी वाटतात. पांढऱ्या चाफ्याच्या पानाफुलांचं तर नुसतं लपंडाव चालतो. पपईचा वृक्ष 3 वेळा फळ दिल्यानंतर मरतो. बहावा, लाल, चिनार वृक्ष पानगळीच्या मोसमात आपल्या सर्व हिरव्या पानांचा त्याग करतात व लाल पिवळ्या केशरी रंगाची पाने धारण करतात. गुलमोहराला लाल लाल फुले येतात, जणू काही पर्याच खाली उतरले असे वाटते. अशा प्रकारे अनेक वृक्षांची वैशिष्ट्ये गुलजार यांनी सांगितले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे पॅरेग्राफमध्ये लिहू शकता किंवा प्रत्येक झाडाचं नाव लिहून त्याच्या पुढे त्याची वैशिष्ट्ये लिहू शकता. म्हणजे पिंपळ त्याबद्दल काय म्हटलेलं आहे,
जांभूळ याबद्दल काय म्हटलेलं आहे, कडुनिंब असे झाडाचं नाव लिहून त्याच्या पुढं 2 ओळीत त्याचं स्पष्टीकरण लिहायचं. बांबूबद्दल काय म्हटलेलं आहे, कडुनिंबाबद्दल काय म्हटलेलं आहे, तर असंही लिहू शकता तुम्ही. आता पुढचा दुसरा प्रश्न आहे बघा, और त्याचंही उत्तर मी दिलेलं आहे, पण परीक्षेत तुम्ही एकच लिहायचं आहे. सांगाती या शब्दाचा अर्थ सोबती किंवा सखा असा होतो. या पाठाला हिरवे सांगाती हे नाव अगदी समर्पक वाटते, म्हणजे योग्य वाटते. कारण खऱ्या अर्थाने पाहायला गेल्यावर आपल्या अवतीभोवतीचे वृक्ष, लता, वेली हेच आपले मित्र आहेत. कारण ही सर्व मित्रमंडळी आपल्याला भरभरून देतात. कोणत्याही प्रकारची स्वार्थ भावना त्यांच्यात नसते. निसर्गाकडून आपण अनेक गोष्टी शिकतो. संकटाचा मुकाबला कसा करावा, नेटाने कसे उभे राहावे हे आपल्याला निसर्ग शिकवतो. निसर्ग हा आपला सांगाती तर आहेच, पण गुरुही आहे. या मित्राच्या सहाय्याने मानवाने गरुड झेप घेतली आहे. त्याच्यावर प्रेम केल्याने आपल्याला मनस्वी आनंद होतो. म्हणून हिरवे सांगाती हे शीर्षक यथार्थ वाटते, म्हणजे योग्य वाटते. 40वा प्रश्न बघा, धारवाडच्या राष्ट्रीय विद्यालयात वातावरण कसे होते, सविस्तर लिहा. किंवा इथं पण और आहे, शारदांबेचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने आपल्याला मिळालेला आहे असे गंगूबाईंना काय वाटते. इथं 2 प्रश्न आहेत. तुम्ही परीक्षेमध्ये एकाच उत्तर लिहायचं आहे जे सोपं वाटतं तुम्हाला, पण इथं मी दोन्ही प्रश्नाची उत्तरं इथं दिलेली आहेत तुम्हाला. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा, गंगूबाईंना वयाच्या 7व्या वर्षी धारवाडच्या राष्ट्रीय विद्यालयात दाखल करण्यात आले. तिथले वातावरण देशप्रेमाने भारलेले होते. गंगूबाईंनी देशप्रेमाचे धडे इथेच गिरवले. या विद्यालयात अनेक मोठमोठे साहित्यिक आणि राजकीय व्यक्ती येत असत. लोकमान्य टिळकांना पाहण्याचा योग त्यांना या शाळेत आला. वंदे मातरम व भारतमातेचे वर्णन असणारी प्रार्थना तेथे म्हटली जात असे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच देशप्रेम, राष्ट्राभिमान जागृत करण्याचे पोषक वातावरण या शाळेमध्ये होते. आता किंवा दुसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर आहे इथं दिलंय. हुबळीतील डॉक्टर वागळे यांच्या घरी शृंगेरी मठाचे शंकराचार्य आलेले होते. तेथे त्यांनी गंगूबाईंचे गाणे ऐकले. गाणे ऐकून ते इतके प्रभावित झाले की गंगूबाईंना गायनासाठी शृंगेरीला येण्याचे निमंत्रण दिले. एकदा गंगूबाई गाण्याच्या कार्यक्रमासाठी शृंगेरीला गेल्या. शंकराचार्य ही गाणे ऐकायला येऊन बसले होते. गाणे ऐकून ते खूप आनंदी झाले. शंकराचार्यांनी गंगूबाईंना मठात बोलावले व शारदांबेच्या अंगावरले एक वस्त्र आणि साडी चोळी दिली. त्या दिवशी शारदांबेचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने आपल्याला मिळाला असे गंगूबाईंना वाटले. एक मौलिक ठेवा म्हणून गंगूबाईंनी ते वस्त्र अनेक वर्षे जपून ठेवले. 41वा प्रश्न बघा, या भारतात बंधुभाव या कवितेचा सारांश तुमच्या शब्दात लिहा. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाने जाहीर केलेल्या ब्लूप्रिंट नुसार या भारतात बंधुभाव आणि सत्कार या 2च कविता पाठांतरासाठी आहेत. एका कवितेवर हा मोठा प्रश्न येऊ शकतो 4 मार्काचा, किंवा एका कवितेच्या ओळी पूर्ण करा असं येऊ शकतं. तेव्हा ह्या 2 कविता चांगल्या करा. दोन्हीचे पण भावार्थ तयार करून ठेवा. उत्तर बघा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या या भारतात बंधुभाव या कवितेतून एकता नांदावी, सर्व धर्म समभाव राहावा, अस्पृश्यता नष्ट होऊन सर्वांनी गुण्या गोविंदाने राहावे अशी तळमळ व्यक्त केली आहे. परमेश्वराची विनवणी करताना ते पुढे म्हणतात की गरीब श्रीमंत सर्वजण सुखाने नांदावेत. सर्व जातीच्या लोकांना स्वातंत्र्य सुख अनुभवता येऊ दे. सर्वांना राष्ट्रभावना, मानवता यासारख्या गोष्टी कळाव्यात. प्रत्येक तरुण हा उद्योगी व शीलवान असावा. जातीभेद नष्ट व्हावा. जे दुष्ट वृत्तीचे निंदा करणारे लोक असतात त्यांच्याही मनात सत्य नांदू दे. शेवटी ते परमेश्वराकडे अशी विनवणी करतात की या भारत देशातील प्रत्येक घराघरात स्वर्गासारखे सौंदर्य येऊ दे. संकटे नष्ट होऊ देत. लोकांच्या मनातील भीती नष्ट होऊ दे आणि मला स्वतःला सतत लोकांची सेवा करण्याची संधी मिळू दे. तात्पर्य हेच की बंधुभाव वाढल्याने देशाची बळकटी वाढेल. आता 42वा प्रश्न बघा, खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. इथं एकाच कवितेमधल्या 2 ओळी तुम्हाला पूर्ण करायच्या असतात, तर दोन्हीपैकी एक लिहायचं. इथं मी दोन्ही दिलेले आहेत बघा. पहिल्या ज्या ओळी आहेत म्हणजे उरी जेव्हा इथून धरणीच्या पोटीपर्यंत लिहायचं आहे. उरी जेव्हा ज्वाला रस झेलून धरतीने तप केले दारुण, सुकता सुकता नद्या म्हणाल्या हाच विश्वसंवार, पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार, त्या काळी धरणीच्या पोटी इथंपर्यंतच लिहायचं आहे. आता किंवा आहे बघा, म्हणजे म्हटले स्वागत गीत खगानी, केला मुजरा लवून ढगानी, लाल मातीचा गुलाल उधळीत पवन करी संचार, पहिल्या हिरव्या तृणपात्याचा आज असे सत्कार, कोसळली सर दक्षिण उत्तर
म्हणजे पहिले शब्द दिले असतात 2 आणि शेवटचे 2 शब्द दिले असतात. तर मधल्या शब्द तुम्ही घालून त्या ओळी पूर्ण करायच्या असतात. तर इथं 4 पैकी 4 मार्क तुम्हाला मिळू शकतात. सत्कार कविता किंवा या भारतात बंधुभाव या दोन्ही कविता लिहिण्याचा सराव घरामध्ये करा. न बघता तुम्हाला लिहिता आल्या पाहिजे, पुस्तकात आहेत तशा. तर 4 पैकी 4 इथं तुम्हाला मिळू शकतात. अगदी हक्काचे मार्क आहेत तुमचे इथं. तर अशा प्रकारे आपण या दुसऱ्या भागामध्ये आज प्रश्न 2 मार्काचे प्रश्न, 3 मार्काचे प्रश्न आणि 4 मार्काचे प्रश्न पाहिले. नमस्कार. तर या दुसऱ्या भागामध्ये आपण प्रिपरेटरी परीक्षा 2026 मधली जी दुसरी परीक्षा झाली 10वीची त्याचा भाग दुसरा बघितलेला आहे. यामध्ये प्रश्न क्रमांक 21 ते प्रश्न क्रमांक 42 पर्यंतचे आपण प्रश्न पाहिलेले आहेत. याच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते पुढच्या तिसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहे. म्हणजे उतार्यावर प्रश्नोत्तर, पत्रलेखन आणि निबंध लेखन. हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, तरी पण शेवटपर्यंत तुम्ही पहा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे ज्यावेळी नवीन व्हिडिओ मी अपलोड करतो तर त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये येईल आणि ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.